श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 एप्रिल वार शनिवार या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहे. चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती साजरी केली जाते. बजरंगबलीच्या पूजेसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. अशा ह्या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला. जर अगदी मनोभावे हनुमानांचे स्मरण केले तर ते आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. तसेच या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर आपण जर या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला भरभरून फळ हे प्राप्त होते. हा शनिवारचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. शनिवार हा हनुमानांना समर्पित आहे. त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमा आलेली आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमानांचा जन्म झाला होता आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच माता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असते आणि तिची मनोभावे पूजा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. आणि हनुमान जयंती देखील या दिवशी आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते अधिक पटीने वाढले गेलेलं आहे. आणि म्हणूनच अशा ठिकाणी आपल्याला एक नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. नारळ जर आपण अशा ठिकाणी अर्पण केला तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील आणि त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय बजरंगबली लिहायलासुद्धा अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 प्रभावी उपाय सांगणार आहे आणि ही चैत्र पौर्णिमा जी आहे तर या दिवशी हे 3ही उपाय तुम्हाला नक्की करायचे आहेत. तर सर्वात प्रथम जो पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. जर आपल्याकडे कष्ट मेहनत करून देखील पैसा येत नसेल किंवा योग्य तो मोबदला तुम्हाला प्राप्त होत नसेल आणि आलेला पैसा जो आहे तर तो जर तुमच्याकडे टिकत नसेल, ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहत नसेल तर पहा, आज आपल्याकडे 50,000 रुपये आहेत आणि उद्या अशी काही अडचण निर्माण होते की तो पैसा आपल्या हातातून निघून जातो. असे काही खड्डे आपल्याला जाणवतात की त्यामध्ये जे काही आपले पैसे आहेत तर ते निघून जातात. घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे फार कमी असतात आणि घरातून पैसा जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जी प्राप्त झालेली लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यासाठी, घरामध्ये चहूबाजूने पैसा येण्यासाठी आणि जी व्यक्ती घरामध्ये लक्ष्मी कमवून आणते त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट ही पूर्णी लागण्यासाठी, म्हणजे त्याच्या पूर्ण ज्या काही कामामध्ये त्याला यश मिळण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते, परंतु चैत्र महिन्यामध्ये आहे ना तर तो अतिशय शुभ महिना मानला जातो आणि त्याची पौर्णिमा ही विशेष मानली जाते. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एकांशी नारळ जो आहे तर तो मार्केटमध्ये तुम्हाला एकांशी नारळ म्हटला की तो तुम्हाला मिळून जाईल, तर तो तुम्हाला घेऊन यायचा आहे. म्हणजे त्या नारळाला एकच डोळा असतो. तर पहा, जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी नारळसुद्धा भेटतात आणि त्या नारळामध्ये त्यांना जर तुम्ही विचारलं की एकाक्षी नारळ आहे का तर त्यांच्याकडे तुम्हाला एकाक्षी नारळ हा मिळून जाईल. खूप दुर्मिळ आहे परंतु मिळून जाईल आणि त्यांच्याकडून हा एकाक्षी नारळ तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे.
या एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी नारळ हा जर या पौर्णिमेच्या दिवशी आपण घरी घेऊन आलो तर घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी प्रवेश करते. तर तुम्हाला काय करायचं आहे, एकाक्षी नारळ हा घरी घेऊन यायचा आहे. घरी आणल्यानंतर त्या नारळाला तुम्हाला देवघरामध्ये ठेवून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून धूप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि हा नारळ उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. आता तुमचं जर एखादं शॉप असेल, म्हणजे तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा कोणतं दुकान असेल, त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ तुमच्या त्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. आपल्या शॉप असेल, व्यवसाय असेल, त्या ठिकाणी जर हा नारळ ठेवला तर आपला व्यवसाय हा वाढू लागतो. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपल्या घरामध्ये पैसे येऊ लागतात आणि हा नारळ जर तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. म्हणजेच पैसा हा स्थिर राहतो. आपल्या हातून वायफळ पैसा हा खर्च होत नाही. आपल्या घरातून जास्तीचा पैसा बाहेर जात नाही. म्हणून असा हा एक उपाय देखील तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. यानंतर दुसरा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात. अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये या इच्छा असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात. त्यासाठी आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, तडजोड करतो आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. परंतु खूप कष्ट, मेहनत करून देखील आपल्या इच्छा कधी-कधी पूर्ण होत नाही. तर त्यामुळेच पहा, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आपल्या जे काही कष्ट मेहनत करतो त्यासाठी आपली जी काही नशिबाची साथ आहे ती आपल्याला मिळावी, यासाठी आपल्याला हनुमानांची पूजा, उपासना ही करायची असते. हनुमान हे इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची देवता मानली जाते. त्यामुळे पहा, आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर पहा, या नारळाला हळद कुंकू लावायचं आहे. हा नारळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. जिथे तुमच्या घराजवळ कुठे हनुमानांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे. हा नारळ तुम्हाला हनुमानांच्या चरणी या शनिवारी चैत्र पौर्णिमेला अर्पण करायचा आहे. अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील जे काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून 3 वेळा हनुमान चालीसेचं पठण हे करायचं आहे. आता तिथे भरपूर गर्दी असेल, मग तुम्ही काय करू शकता, एका साईडला बसून हे हनुमान चालीसेचं पठण हे करू शकता. आणि नंतर परत एकदा दोन्ही हात जोडून मनोभावे हनुमानांना प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि तुम्हाला घरी यायचं आहे. उपाय देखील हनुमान जयंतीच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला हा प्रभावी उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे. यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो म्हणजे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, त्यांना काही नजर दोष लागलेला असेल किंवा तुमच्या घरातील काही अडीअडचणी असतील त्या दूर करण्यासाठी. त्याचबरोबर कुटुंबामध्ये सतत वाद-विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी होत असतील आणि आपल्या घरामध्ये जो भांडणतंडा होतो, नकारात्मकता असेल, काही वाईट शक्ती असेल किंवा काही दोष लागलेले असतील ते दूर करण्यासाठी आपल्याला हा जो पुढचा उपाय आहे ना तो सुद्धा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक नारळ लागणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे. त्या नारळावरती तुम्हाला जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि तो नारळ घेऊन तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. हा नारळ तुम्ही घरात फिरवल्याने तुमच्या घराला जर कोणी दोष लावलेले असतील, नकारात्मकता असेल, काही पितृदोष, वास्तुदोष असेल तर तो दूर होऊन जातो. तर पहा, हा उपाय करत असताना तुमच्या मेन दरवाजाच्या ज्या खिडक्या असतील किंवा दरवाजा असेल तो सुद्धा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे आणि आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर काढण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत करता येणार आहे. अगदी 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही केला तरीसुद्धा चालेल. हा नारळ घरातून फिरवून झाल्यानंतर तुम्हाला तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि जिथे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आता वाहतं पाणी नसेल किंवा तुमच्या आसपास अशी नदी वगैरे नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास एखादी मोकळी जागा असेल तिथे तुम्हाला थोडासा खड्डा खांदून त्या ठिकाणी हा नारळ तुम्हाला पुरून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तुम्ही हे 3ही उपाय करू शकता. 3ही उपाय अतिशय प्रभावशाली आणि
खूप महत्त्वाचे मानले जातात आणि हे उपाय आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.